त्यापैकी त्या 3 अवतारापैकी रावण आणि कुंभकर्णाला मारण्यासाठी देवानं जो राम अवतार घेतला तो राम अवतार विस्तारानं पाहायचा आहे. हे झालं देवाच्या अवताराचं पहिलं कारण. आपल्याला 5 कारण पाहिजेत, असे 5 कारण. त्यापैकी दुसरं कारण सांगतायत शंकरजी पार्वतीला सांगतायत आणि याज्ञवल्क्य ऋषी भारद्वाजींना सांगतायत. तीच कथा मी तुम्हाला सांगत आहे, ऐका. वृंदा नावाची एक पतिव्रता स्त्री होऊन गेली. वृंदा नावाची वृंदा. पहा, पहिले पुराणामध्ये स्त्रियांचे नाव देखील एवढे गोड आहेत, एवढे गोड. वृंदा, आपण तेच नाव आजपर्यंत चालवत आलेलो आहे वृंदावन या शब्दामधून, बरोबर. वृंदावन, वृंदा. वृंदा कोण होती? जालंधर नावाचा एक बलाढ्य राक्षस आणि त्या राक्षसाची पत्नी वृंदा आहे. तो तेवढा बलशाली का झाला? आपल्याकडे एक म्हण आहे आजही, हर कामयाब आदमी के पीछे एक औरत का हाथ होता है. बरोबर है? हर कामयाब आदमी के पीछे, उसकी कामयाबी के पीछे एक औरत का हाथ होता है. त्याला अपवादही असतात म्हणा. आज योगी मुख्यमंत्री आहे उत्तर प्रदेशचा, पण एका कोण्या स्त्रीचा हात आहे का त्याच्या मागे? मोदी मामा देशाचे पंतप्रधान पद भूषवलं त्यांनी, त्यांच्या मागे काही स्त्रीचा हात आहे का? नाही, तसं काही नाही. अब्दुल कलाम, जेवढे सांगता येतील तेवढे उदाहरणं सांगता येतील, पण 90% यशस्वी पुरुषाच्या माग एका स्त्रीचा हात असतो. आपला इतिहास, आपली संस्कृती हीच सांगत आलेली आहे. पती जर यशस्वी पती असेल तर त्याच्या यशस्वीते माग पत्नीचा हात असतो. मग तो घर संसार असो, परमार्थ असो, राजकीय क्षेत्र असो. आज नवनीत राणा आमदार आहे अमरावतीची आणि तिचा नवरा देखील एक यशस्वी खासदार आहे, बरोबर. यशस्वी खासदार आहे तो पण, म्हणजे पत्नीचा हात आहे. इथं आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये तसंच आहे ना. अशोकराव जर मुंबईचं राजकारण पाहत असतील तर नांदेडची सगळी धुरा अमिताताई पाहतात. हेमंत पाटील जर मुंबईला असतील तर सगळ्या मिटिंग इथं आमच्या राजेश्रीताई घेतात ना. तसंच पहा, स्त्री फार महत्वाची आहे. शिवाजी महाराज जे घडले त्यामाग सुद्धा आई जिजाऊ त्यांच्या पाठीमागे आहे. मग स्त्रीनं खंबीर राहिलं पाहिजे, खंबीर राहिलं पाहिजे. पहा, आमच्या साधू संतांनी देखील सांगितलं, एकनाथ महाराजांचा जो परमार्थ फळाला गेला कारण त्यांची पत्नी होती. अहो, आजकाल महाराज नवऱ्याच्यानं जर 10 रुपयाचं नुकसान झालं तर बायको घरात त्याला वाटल तशी बोलती नवऱ्याला, ते बी लेकराच्या समोर. अरे तुमच्या बापाला पहिले काही कळत नव्हतं ना, आता काही कळत नाही. काय म्हणते बायको? मुलगा जेव्हा लहान असते मायबाप म्हणतात, अरे कवा अक्कल येईल तुला? 10 वर्षाचा झाला की 15 वर्षाचा झाला तरी बी अजून तुला अक्कल येईना. 18 वर्षाचा झाला की जाऊ दे, याचं लग्न करून टाका, मग तरी सुधारला तर सुधरल. बस लग्न होते, बायको येते, मायबापाचं ऐकून बायको बी म्हणती तुमच्यात अक्कलच नाही, तुम्हाला काही कळतच नाही. बस असं करत करत 2-4 वर्ष निघून जातात. मुलगा होते, मुलगी होती, बस ते मुलं 2 पुन्हा मोठे होतात. मुलं मोठे झाले तरी मग ती बायको म्हणते तुम्हाला काही कळतच नाही. असं करीत करीत मुलं मोठे होतात, त्याचे लग्न होतात, पुन्हा सुना येतात, तरी बी ती मुलं, मग ती आईचं ऐकून मुलं सुद्धा म्हणतात आमच्या बापाला काही कळत. पण जर बायकोनच जर व्यवस्थित म्हणली असती माझा नवरा खूप हुशार आहे, संसारासाठी एवढी मरमर करतोय, तर मुलं म्हणली असते का बापाला काही कळत नाही? मग आपल्या पतीची इज्जत, आपल्या पतीचा मान ठेवणं तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात आहे. एकनाथ महाराजांचं सांगत होतो, घरी त्यांनी कीर्तनाला लोक यावेत म्हणून साखर वाटायची 2-2 किलो, पण कधी त्या माऊलीनं म्हणली नाही का घरी जे कोणी कथा कीर्तनाला लोक येतील, बाहेर गावून भेटायला लोक येतील, साधू संत येतील, सगळ्याला घरी पुरणपोळीचं जेवण होतं. पुरणपोळीचं साधं नाही, पुरणपोळीचं. काल खाली बाबाच्या इथं म्हणून म्हणायला असं नाही बरं का, हो, पुरणपोळीचं जेवण होतं. पण तरी कधी ती माऊली म्हणली नाही मला स्वयंपाक करून कंटाळा आला म्हणून. एकनाथ महाराजांची पत्नी, अहो ते एक तर असा नमुना होता, गावातले लोक तेव्हाही चिडवणारे होते बरं का. गावातले सांगितलं जा काहीतरी करा म्हणजे त्याच्या घरात भांडण लागलं पाहिजे. एक जण गेला जेवायला, बसला आणि उठला पटकन, वाढता एकनाथ महाराजांची पत्नी वाढायला आली. उठलं ते जेवता जाऊन एकनाथ महाराजांच्या बायकोच्या पाठीवर बसलं. तरी पण त्या माऊलीला राग आला का? हो,
आला नाही याला म्हणायचं पत्नी. आणि त्या पत्नीमुळं एकनाथ महाराजांचा परमार्थ सुफळ झाला. त्याच्या विरोधात तुकोबारायाची पत्नी होती. नवरा माझा कसाही असो, देवाची भक्ती करत करता करता त्यानं जर समजा सगळं घरदार विकलं, पैसे लोकांकडचे सोडून दिले, कितीतरी लाखोचा व्यवहार होता त्या काळामध्ये तुकोबारायांचा, तरी देखील त्या माऊलीनं भंडाऱ्या डोंगरावर असं डोक्यावर टोपलं घेऊन भाकरी आणि पाणी घेऊन जायचं भंडाऱ्या डोंगरावर तुकोबारायासाठी. हो, पतीची सेवा. म्हणून पत्नी च्या हातामध्ये आहे की नवऱ्याची यशस्वीता किती ठरवायची ते. तोच प्रकार आहे वृंदेच्या आणि जालंधराच्या बाबतीमध्ये. वृंदा पतिव्रता आहे म्हणूनच जालंधर सर्व शक्तिमान आहे. आणि इतका शक्तिमान, इतका ताकदवान झाला तो, त्यांनी देवाला चॅलेंज केलं आणि स्वर्गावर आक्रमण करायची तयारी सुरू केली. स्वर्गावर देवतांसोबत युद्ध लागलं तेव्हा सगळे देवी देवता जे आहेत ते शरण गेले विष्णू परमात्म्याकडं, नारायण भगवंताकडं, आणि देवाची विनंती केली. हो, देवाची विनंती केली. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, खुशी तुझरी भगवंता, खुशी तुझा भगवंता, खुशी तुझा भगवंता. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, कुशीत तुझा रे भगवंता, कुशीत तुझा रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता. पुण्य कर स्वस्त जगी त्याला पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भावा, पुण्यवान होई रंग पापी झाला राम, डोळी धाराई ते भगवंत. आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, खुशी तुझा भगवंता, खुशी तुझा रे भगवंता. आलो शरण तुला भगवंता. आलो शरण तुला भगवंता, घेई कुशीत तुझ्या भगवंता. पुण्य झाले स्वस्त जगी त्याला नाही भाव, पुण्यवान होई रंग पापी झाला राव. एक पापी राव होतोय, स्वर्गावर त्यानं आक्रमण केले. आता बोलताना इको थोडासा कमी करायचा, इको कमी करायचा. एक पापी स्वर्गाचा राव होण्याचे स्वप्न पाहतोय. त्या पाप्याला ठार मारण्यासाठी देवा तुमची मदत पाहिजे, करा, काहीतरी करा. देवानं सांगितलं, अरे तुम्ही एवढे सगळे देवी देवता असताना प्रत्येक वेळेला संकट आल्यावरच माझ्याकडे काय येता. मी कालही सांगितलं, स्वर्गामध्ये त्या ऐश आरामामध्ये असताना इंद्राला कधी देवाची आठवण आली नाही. संकट आलं की मात्र पळत येता, देवा तुमच्याशिवाय कोण आहे. हो, अरे सगळ्या राक्षसांना मारण्याचं गुत्त मीच का, तुम्ही मारा म्हणले. या वेळेला मी पडद्याच्या मागे राहून काम करतो, पडद्याच्या मागे. म्हणले काय, तुम्ही रणांगणावर युद्ध करा. त्याची शक्ती जिथं आहे, आपण काय म्हणतो त्याची नाडी म्हणतो ना आपण, नाडी ओळखली म्हणले मी पडद्याच्या मागे राहून इकडं काम करतो, तुम्ही तिकडं रणांगणावर तुमचं काम करा युद्धाचं. ठीक आहे म्हणजे देवता निघून गेले रणांगणावर आणि युद्ध चालू झालेलं आहे. सकाळची वेळ, त्यावेळेला युद्ध सकाळी सुरुवात व्हायचं सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत. आताच्या सारखं नव्हतं, रात्र झाली की विमान निघाले तर बॉम्ब टाकून लगेच वापस यायले. हो, रशियाचं जसं युक्रेनचं चालू आहे तसं नव्हतं. सूर्योदय ते सूर्यास्त एवढाच वेळ युद्ध चालायचं. सूर्योदय झाला आणि दुदुंबी नगारे वाजू लागले, ढोल नगारे वाजू लागले. जो वृंदेचा पती जालंधर आहे, युद्धासाठी तयार झालेला आहे. त्यानं स्नान केलं आणि भरजरी वस्त्र
परिधान करून निघालेला आहे तेव्हा वृंदा हातामध्ये आरतीचं ताट घेऊन आली. आरतीचं पतिव्रता स्त्री आहे, पतिव्रता. कुंकुम तिलक केला, विजयी तिलक केला, आरती ओवाळली आणि जालंधर युद्धासाठी निघून गेला. जालंधर युद्धासाठी घनघोर युद्ध चालू आहे रणांगणावर, घनघोर युद्ध चालू आहे आणि दुपारची वेळ झाली. दुपारची वेळ आणि त्या दुपारच्या वेळेला, भर दुपारच्या वेळेला दारामधल्या द्वारपालानं जयघोष केला, महाराज जालंधर की जय हो, महाराज जालंधर की जय हो. वृंदेला वाटलं आपला नवरा जालंधर आला काय की, दुपारच्याच वेळेला युद्ध जिंकून आला. बहुतेक सगळे देवता हरले असतील आणि पळून गेले असतील, दुपारच्या वेळेलाच माझा मालक आला. म्हणून वृंदेनं पुन्हा एकदा आरतीचं ताट घेतलं. आरतीचं ताट, पतीची सेवा, पतीची आरती करायची असते. हो, आरतीचं ताट घेतलं आणि दरवाजात आलेल्या जालंधराला पुन्हा एकदा कुंकुम तिलक केला, आरती ओवाळली आणि घरामध्ये घेतलं. घरामध्ये घेतल्यावर शयन कक्षात मंचावरती जालंधर बसलेला आहे. आता हा जालंधर खरा जालंधर नव्हता. जालंधर खरा जालंधर नव्हता. जालंधर तर युद्धामध्ये आहे. जालंधर जो नकली जालंधर, जालंधराच्या वेशामध्ये जो कोणी आलेला होता तो मंचावरती बसलेला आहे आणि सांगितलं, वृंदा पाणी आण माझ्यासाठी. पाणी आणलं आणि पाण्याचा ग्लास हा जालंधराच्या हातामध्ये वृंदेनं दिला. दुसऱ्या पुरुषाचा स्पर्श झालेला, हाताला स्पर्श झाला पाण्याचा ग्लास देताना. दुसऱ्या पुरुषाचा, परपुरुषाचा स्पर्श झालेला ओळखला आणि वृंदेनं कडक आवाजात विचारलं, तुम्ही जालंधर नाहीयेत, कोण आहेत सांगा. परपुरुषाचा फक्त हाताला झालेला स्पर्श देखील पतिव्रता स्त्रीनं त्या वृंदेनं ओळखला. आणि कोण आहेत तुम्ही? दोघांचं बोलणं चालू आहे. एवढ्यामध्ये एक सैनिक धावत आला आणि महाराणी वृंदा घात झाला, महाराणी वृंदा घात झाला. अरे ओरडायला काय झालं? महाराणी वृंदा घात झाला. अरे झालं काय सांगतो का? महाराज जालिंदर मारे गए रण मैदान में. ओरडून त्या सैनिकाने सांगितलं, जालिंदर मरण पावलाय, रणांगणामध्ये मरण पावलाय. बस. आणि मग वृंदेला राग अनावर झाला. जालिंदर तर एक जालंधर इथं बसलाय, दुसरा जालिंदर तिथं मरण पावलाय, नेमका प्रकार आहे काय? खडसावून विचारला, कोण आहेस तू सांग, नाही तर श्राप देऊन एका क्षणात भस्म करेल. तेव्हा तो जालिंदर, जो नकली जालिंदर होता, तो दुसरं तिसरं कोणी नसून हो कैवल्य निधान नारायण परमात्मा, विष्णू परमात्मा होते. आपल्या मूळ स्वरूपात आले आणि सांगितलं, वृंदा मी आहे, विष्णू म्हणतात मला, नारायण भगवंत देवा, असा कपट माझ्यासोबत एका पतिव्रता स्त्रीचं पातिव्रत्य भंग करण्याचा प्रयत्न केला तुम्ही आणि त्यामुळं माझा पती मरण पावला. जी पातिव्रत्याची जी माझी शक्ती होती, माझ्या पतीचं रक्षण करणारी, ती माझी शक्ती संपली आणि माझा पती मरण पावला. हो, चोरून आलात तुम्ही, चोरून माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये. माझा नवरा घरी नसताना तुम्ही माझ्या नवऱ्याच्या माघारी आलात. हो, चोरून आलात. श्राप देते तुम्हाला ही वृंदा. असाच एकदा, पुन्हा एकदा, जेव्हा तुम्ही तुमच्या जागेवर नसाल, तुम्ही घरी नसाल, तेव्हा असाच कोणीतरी चोरून येईल, चोरून येईल. लक्षपूर्वक आहे का? तो असाच कोणीतरी तुमच्या गैरहजेरीमध्ये चोरून येईल आणि तुमची पत्नी चोरून नेईल. बस. त्या वृंदेच्या शापाला खरं ठरवण्यासाठी देवानं राम अवतार घेतला. किती कारण झाले? 2 कारण झाले. असेच 5 कारण सांगितलेले आहेत. 5 कारण, भरपूर कारण आहेत, भरपूर कारण संपणार नाहीत. काही जण लोक शंका घेतील, तुमचा देव असा कसा? लोकांच्या बाया वाटवते, दुसऱ्या बायाकडून सेवा करून घेते, पाणी मागवते, कुंकुम तिलक करते, असा कसा देव तुमचा? बरोबर आहे. काही लोक शंका घेतील. काही लोकांना कसं आहे माहिती आहे का? आपल्या धर्माला दुसऱ्या लोकांकडून कमी भीती आहे आणि आपल्यातल्याच काही लोकांकडून जास्त भीती आहे. आपल्याच धर्मामध्ये असे काही लोक तर्क वितर्क काढणारे असतात. हो, जालंधर घरी नसताना वृंदेच्या घरी देव गेला आणि तिचं पातिव्रत्य भंग केलं. बरोबर आहे ना बाबा? असे शंका घेणारे लोक असतील, त्या लोकांच्या समाधानासाठी सांगतोय. हो, जगातल्या सर्व स्त्रिया, जगातल्या अनेक स्त्रियांचं पातिव्रत्य अबाधित ठेवण्यासाठी एका स्त्रीच्या पातिव्रत्याला बाधा नाही. जर तो राक्षस
उन्मत्त झाला असता, मातला असता, त्यानं स्वर्गावर आक्रमण केलं असतं, स्वर्ग जिंकला असता, तिनंही लोक जिंकले असते, देव बंदीखान्यात टाकले असते आणि गोरगरिबावर, स्त्रियावर, मुलांवर, लहान मुलावर सगळ्यावर अन्याय अत्याचार केले असते. जगातल्या सगळ्या स्त्रियांचं पातिव्रत्य धोक्यात आणलं असतं त्या जालंधरानं. म्हणून जगातल्या सर्व स्त्रियांचं पातिव्रत्य अबाधित ठेवण्यासाठी, कोणताही धोका त्या पातिव्रत्याला सर्व स्त्रियांच्या होऊ नये म्हणून एका स्त्रीच्या पातिव्रत्याचा भंग केला देवानं. फक्त कारण हे, पूर्वीच्या काळी आम्हाला कळत नाही, रजाकारी वगैरे आपल्याकडे झालेली आम्हाला कळत नाही. आमच्या अगोदरची गोष्ट बाबासारख्याला माहीत असेल. यवन लोक, मुसलमान लोक हिंदू सैन्यासोबत जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसोबत युद्ध व्हायचं या मुसलमान सैन्याचं, आमचे मावळे मुठभरच असायचे, 10-15च. मात्र अशी लढाई करायची, शत्रूचं 100 सैन्य असो की 200 असो की 1000 असो की 500 असो, किती असो. मग त्यांनी काय केलं, गनिमिकावा शिवाजी महाराजाच्या सैन्याचा 5-50च मात्र ते हजारावर भारी पडायचे. मग काय करायचे ते लोक, गायीवर बसून यायचे, गायीवर असं सूप आडवं धरायचं सूप, आणि पाठीमागून मग धनुष्यबाण चालवायचा, नाही तर मग तलवार चालवायची, भाला चालवायचा. गायीवर बसून काय यायचे, धर्म धर्म. त्यांना माहित होतं हे शिवाजी महाराजाचे जे सैनिक आहे हे गायीवर वार करत नाहीत, गायीवर बाण चालवत नाहीत. मग आपण गायीच्या मागं लपून वार करू, गायीच्या मागं लपून, गायीच्या कळप पुढी सोडायचा, मागं लपायचं, नाही तर गायीवर बसायचं, सूप आडवं धरायचं, गायीच्या मागून ते हल्ला करायचे. मग आपले सैनिक मारले जायचे. शिवाजी महाराजांचे सैन्य किंवा दुसऱ्या राजांचं सैन्य युद्ध होताना. मग धर्माची आड जर घेऊन जर कोणी असं कार्य करत असेल तर नंतर मग आपल्या हिंदू राजाने आदेश काढला, तुमच्या हाताने एखाद्या वेळेस गो हत्या झाली तर हरकत नाही, पण तो शत्रू नाही वाचला पाहिजे. गनिमिकावा करतायत का आपल्यासोबत, म्हणून एखाद्या वेळेस एखादी गाय जर जखमी झाली तर हरकत नाही, पण ते शत्रू नाही वाचला पाहिजे. तोच प्रकार इथं घडला. धर्माची आड घेऊन तो राक्षस मातण्याचा किंवा उन्मत्त होण्याचा जे भीती होती, ती भीती या वृंदेचं पातिव्रत्य बाधित करून देवानं ती भीती घालवली. म्हणून देवानं तो शाप खरा ठरवण्यासाठी, वृंदेनं दिलेला शाप खरा ठरवण्यासाठी, जसं तुम्ही माझ्या घरी चोरून आलात माझ्या पतीच्या गैरहजेरीमध्ये, तसेच तुमच्या गैरहजेरीमध्ये असाच कोणीतरी तुमच्या घरी येईल आणि तुमची पत्नी चोरून नेईल. तो शाप खरा ठरवण्यासाठी देवानं राम अवतार घेतला. असे 2 कारण झाले, 2 कारण. आणि तिसरं कारण पाहायचंय आपल्याला. तिसरं कारण पाहण्याच्या अगोदर एकदा गोड भजन करू. आणि कसं आहे, असे भजन करत करत वेगवेगळे सांगितले तर लक्षात राहतात, नाहीतर मग काय होते, ते गोंधळ होते, गोंधळ डोक्यामध्ये. चला एकदा गोड भजन करू. रघुपती राघव राजा रघुपती रघुपती